नमस्कार, मी मधुरिमा. आजच्या या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत MHSE 2011 पासून 2020 पर्यंत जेवढे काही बायोकेमिस्ट्रीचे क्वेश्चन आले होते आणि पर्टिक्युलरली आपण एन्झायमॉलॉजीचा टॉपिक इथे कन्सिडर करणार आहोत. एन्झायमॉलॉजीच्या पोर्शनमधून इनिबिटर्सचा इफेक्ट, KM, Vmax अशा टर्मिनॉलॉजीज बऱ्याचदा विचारल्या गेलेल्या आहे. म्हणजे प्रत्येक एक्झाममध्ये 2 मार्क्स तुमचे फिक्स झाले जर तुम्ही हे इनिबिटर्स व्यवस्थित केले किंवा एन्झायमॉलॉजीचा हा पोर्शन जर व्यवस्थित केला असेल तर. माझ्या टेलिग्राम चॅनलवरती मी काही नोट्स टाकलेले आहेत एन्झायमॉलॉजीचं आहे, ज्याच्यामध्ये इनिबिटर्स, लिनियर ब्रूक प्लॉट वगैरे हे बऱ्याचशा गोष्टी टाकलेल्या आहेत. ते एकदा ओव्हरलुक करून घ्या. ठीक आहे, आता स्टार्ट करूया क्वेश्चन नंबर 1 पासून. क्वेश्चन नंबर 1 काय विचारलाय, विच ऑफ द फॉलोइंग इज द ट्रू फॉर अनकॉम्पिटेटिव्ह इनिबिटर ऑफ द एन्झाईम. क्वेश्चन विचारलाय ऑगस्ट 2011 मध्ये. काय विचारलंय, खालीलपैकी कुठलं स्टेटमेंट बरोबर आहे कोणासाठी, अनकॉम्पिटेटिव्ह इनिबिटर्ससाठी. इनिबिटर्स जे आहेत ते काय करत असतात तर इफेक्ट जो आहे त्याला इनिबिट करत असतात, कुठल्याही टाईपचा इफेक्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल एन्झाईम आणि सबस्ट्रेट जर एकत्र येऊन एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार करत असेल आणि जर इथे तुम्ही इनिबिटर ॲड केला तर एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स फॉर्म न होता एन्झाईम इनिबिटर कॉम्प्लेक्स फॉर्म होतो. म्हणजे अल्टिमेटली तुमचा प्रॉडक्ट जो आहे तो हॅम्पर होतोय, प्रॉडक्टिव्हिटी तुमची कमी होते. का? कारण की इथे इनिबिटर आलाय. सो प्रत्येक वेळी असं नाही होणार आहे की एन्झाईम सोबतच इनिबिटर ॲक्ट होईल. असं होऊ शकतं एन्झाईम सबस्ट्रेट सोबत इनिबिटर ॲक्ट झालेला आहे, अल्टिमेटली तुमचा प्रॉडक्ट हॅम्पर होणार आहे. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो दॅट इज द इनिबिटर. आता अशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व करायचे असल्यास आपल्याला काही गोष्टी माहिती असल्या पाहिजे. कुठल्या? इनिबिटर्स जे आहेत किंवा इनिबिशन हा जो मेकॅनिझम आहे, इनहिबिशनचा हा जो मेकॅनिझम आहे त्याला आपण 2 कॅटेगरीजमध्ये कॅटेगराईज करू शकतो. कुठल्या 2? एक आहे रिव्हर्सिबल टाईप ऑफ इनिबिशन. रिव्हर्सिबल म्हणजे पुन्हा रिव्हर्ट बॅक होऊ शकतं. एक आहे इररिव्हर्सिबल टाईप ऑफ इनिबिशन. ठीक आहे, रिव्हर्सिबलचे 4 टाईप्स आहे. कुठले 4 टाईप्स आहेत? खूप इम्पॉर्टंट आहे, कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन, त्यानंतर नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन, अनकॉम्पिटेटिव्ह इनिबिशन आणि मिक्स टाईप ऑफ द इनिबिशन. ठीक आहे, आता यापैकी आपल्याला विचारलं आहे अनकॉम्पिटेटिव्ह इनिबिटर्सचा खालीलपैकी कोणता इफेक्ट आहे. ऑप्शन्स बघूयात एकदा. It decreases the affinity of the substrate for the enzyme. It increases the affinity of the substrate for the enzyme. It does not affect the affinity of substrate for the enzyme. आणि लास्ट ऑप्शन आहे, it changes the velocity but not the Vmax of the enzyme catalyzed reaction. ह्या 4 ऑप्शन पैकी तुम्ही ऑप्शन नंबर डी डोळे झाकून इनकरेक्ट सांगू शकता. It changes the velocity. Vmax is what? That is the velocity, maximum velocity, but not the Vmax of the enzyme catalyzed reaction. So it's an incorrect statement. आता प्रश्न काय? It does not affect the affinity of substrate for the enzyme. Obviously affinity तर affect करणारच आहे, affinity affect करणार आहे. So that is also the incorrect option. आता इथे कन्फ्युजन होऊ शकतं, it decreases or it increases the affinity for the substrate of enzyme. So here the correct option is it increases the affinity of the substrate for the enzyme. मग कशा प्रकारे अफिनिटी इन्क्रीज करते आणि का अफिनिटी इन्क्रीज करते सबस्ट्रेटचे एन्झाईम सोबत, त्याचं आपण डिटेल्स इथे बघणार आहोत. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही माहिती पाहिजे की KM जो आहे, ज्याला आपण मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंट म्हणतो, KM जितका कमी असेल तितकी जास्त एन्झाईमची सबस्ट्रेट सोबत अफिनिटी असणार आहे. सो लोवेस्ट द KM that means highest the enzyme substrate affinity. Then next thing is that it indicates that the less substrate is needed to reach the certain reaction speed. lower KM आहे म्हणजेच मॅक्झिमम वेलोसिटी खूप लवकर अचीव होते. इट लेस सबस्ट्रेट, खूप कमी सबस्ट्रेट लागतोय आणि तो खूप लवकर Vmax अचीव करतोय. Hence the low KM means the high substrate affinity. low KM याचा अर्थ high substrate affinity. आता ग्राफिकली एकदा आपण समजून घेऊयात की हा एक्झॅक्टली KM कुठे असतो किंवा काय आहे हे अफिनिटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आता इथे ग्राफिकली आपण बघितलं, एक आहे एक्स एक्सिस आपल्याकडे, एक आहे वाय एक्सिस. एक्स एक्सिसवरती आपण सबस्ट्रेट आणि वाय एक्सिसवरती वेलॉसिटी ड्रॉ करतोय. आता जेव्हा इनिबिटर प्रेझेंट नाही आहे तेव्हा आपला ग्राफ कसा असणार आहे?
जेव्हा इनिबिटर नाही आहे तेव्हा अशा टाईपचा ग्राफ अचीव होतो. मग आता ह्या ग्राफमध्ये काही गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कुठल्या गोष्टी? की फॉर एक्झाम्पल ही काय आहे, ती तुमची व्ही मॅक्स, मॅक्झिमम वेलॉसिटी अचीव झालेली आहे. म्हणजे इतका सबस्ट्रेट लागला आणि मग मॅक्झिमम वेलॉसिटी तुमची अचीव झालेली आहे. ठीक आहे. आता जर ही मॅक्झिमम म्हणजे 100% आहे, किती आहे? 100% वेलॉसिटी, म्हणजेच याचा हाफ मी इथे कन्सिडर करू शकते. म्हणजे हाफ जर इथे असेल तर मी म्हणू शकते दिस इज द हाफ ऑफ व्ही मॅक्स. हा काय झाला? हाफ ऑफ व्ही मॅक्स. आणि जर हा हाफ ऑफ व्ही मॅक्स असेल तर हा काय झाला? के एम. म्हणजे सिम्पली मी असं म्हणू शकते के एम इज इक्वल टू हाफ ऑफ व्ही मॅक्स. क्लिअर? हे कधी झालं आहे? जेव्हा इनिबिटर्स प्रेझेंट नाही आहे. आता झालं काय की इथे अनकॉम्पिटेटिव्ह इनिबिटर ॲड झाला आहे आणि अनकॉम्पिटेटिव्ह इनिबिटर्स ॲड झाला आहे तर तुम्हाला सबस्ट्रेट खूप कमी लागले. सबस्ट्रेट खूप कमी लागला आहे तर तुमची व्ही मॅक्स खूप लवकर अचीव झाली आहे. म्हणजेच तुमचा ग्राफ अशा टाईपमध्ये फॉर्म होणार नाही आहे. म्हणजेच तुमचा व्ही मॅक्स जर इथे असेल जेव्हा इनिबिटर प्रेझेंट आहे अनकॉम्पिटेटिव्ह, तर ऑब्वियसली त्याचा हाफ इथे प्रेझेंट असणार आहे. जर त्याचा हाफ इथे प्रेझेंट आहे, जर त्याचा हाफ इथे प्रेझेंट आहे तर त्याचा के एम इथे प्रेझेंट असणार आहे. म्हणजेच व्ही मॅक्स काय झाला? ह्याचा लो झालेला आहे. म्हणजे हा झाला हाफ ऑफ व्ही मॅक्स आणि हाफ ऑफ व्ही मॅक्स दॅट मीन्स इट इज इक्वल टू के एम. म्हणजे के एम पण काय झालेला आहे? लो झालेला आहे. म्हणजेच के एम इज लोअर इन द केस ऑफ अनकॉम्पिटेटिव्ह इनिबिटर अँड ऑल्सो नॉट ओनली दॅट व्ही मॅक्स इज ऑल्सो गेटिंग लोअर्स इन द केस ऑफ अनकॉम्पिटेटिव्ह इनिबिशन. अनकॉम्पिटेटिव्ह इनिबिशनमध्ये दोन्ही लो असतात आणि आपल्याला माहिती आहे जर के एम लो असेल तर एन्झाईमची सबस्ट्रेटसोबत अफिनिटी जी आहे ती इन्क्रीज होते. अँड दॅट्स वाय आवर ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. इन अनकॉम्पिटेटिव्ह इनिबिशन the enzyme is having the more affinity for the substrate. Their affinity is getting increases not decreases. काय होणार आहे? increase होणार आहे. So because of that, that is the correct option. Second question बघा. So in the second question, a sigmoidal plot of the substrate concentration, that is the S, versus the reaction velocity V indicates which of the following. खालीलपैकी सिग्मॉइडल प्लॉटमध्ये कुठल्या खालीलपैकी कुठल्या मेकॅनिझममुळे तुम्हाला सिग्मॉइडल प्लॉट मिळणार आहे असं विचारलं आहे. क्वेश्चन विचारला आहे नोव्हेंबर 2011 मध्ये. ऑप्शन्स बघा. कोऑपरेटिव्ह बाइंडिंग, कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन, मायकेलिस मेंटेन कायनेटिक्स अँड नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन. आता विचारलं आहे सिग्मॉइडल प्लॉट. आता सिग्मॉइडल प्लॉट म्हणजे त्यांनी इथे सगळे डिटेल्स दिले. सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन आहे म्हणजे मी इथे एक्स ॲक्सिसवरती सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन ड्रॉ केलं. इथे वाय ॲक्सिसवरती काय सांगितलं त्यांनी? वेलॉसिटी आहे. ही वेलॉसिटी आपण इथे ड्रॉ केलेली आहे. काय म्हटले? सिग्मॉइडल प्लॉट आहे. सिग्मॉइडल म्हणजे एस शेप्ड प्लॉट आहे. आता हा सिग्मॉइडल प्लॉट कधी अचीव होईल? आता सगळ्यात अगोदर ओमिट करा. काही ऑप्शन्स जे आहेत ते डिलीट करायचे आहेत आपल्याला. कसे? कॉम्पिटेटिव्ह इनिबिशनमध्ये अशा टाईपचा ग्राफ येत नाही. का? कारण की कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन इज द व्हेरी डिफरंट दॅन दिस. कॉम्पिटेटिव्ह इनिबिशनमध्ये अशा टाईपचा ग्राफ येत नाही. मायकेलिस मेंटेनमध्ये अशा टाईपचा ग्राफ येत नाही. आणि ऑब्वियसली हे इनिबिशन्स जे आहेत कुठल्याही टाईपचे इनिबिशन्स घ्या, सिग्मॉइडल टाईपचे ग्राफ मिळत नाही आपल्याला. सो बिकॉज ऑफ दॅट हे ऑप्शन्स 3 तुम्ही कट केले. ऑप्शन एकच उरलं आहे दॅट इज द कोऑपरेटिव्ह बाइंडिंग. पण तरीही आपण इथे डिस्कस करणार आहोत कोऑपरेटिव्ह बाइंडिंगच का. कोऑपरेटिव्ह बाइंडिंग नावातच कळते की एकमेकांना ते कोऑपरेट करतायत. एकमेकांना कोऑपरेट करतायत म्हणजे काय की मी इथे एक्झाम्पल घेतलं हिमोग्लोबिनचं. हिमोग्लोबिन जो आहे तो 4 सब युनिटपासून बनलेला आहे. 4 सब युनिट म्हणजे 4 ऑक्सिजन मॉलिक्यूल एका हिमोग्लोबिनच्या मॉलिक्यूलला बाइंड होऊ शकतात. म्हणजेच मी असं ड्रॉ केलं इथे की हे हिमोग्लोबिनचे 4 सब युनिट आहे. जर हिमोग्लोबिनच्या ह्या 4 सब युनिटपैकी एका सब युनिटला एक ऑक्सिजन मॉलिक्यूल बाइंड होत असेल तर फर्स्ट सब युनिटला जर एक ऑक्सिजन बाइंड झाला, इट
changes the conformation of the other subunit of the hemoglobin and increases the affinity of the oxygen for the another subunit of the hemoglobin. म्हणजे हा काय करतो, हा जर इथे बाइंड झाला तर तो अशा प्रकारे स्ट्रक्चरल चेंजेस करतो की ज्यामुळे दुसरा ऑक्सिजन सबयुनिट, दुसऱ्या ऑक्सिजनचा मॉलिक्यूल दुसऱ्या सबयुनिट सोबत बाइंड होतो. म्हणजे पहिल्यांदा एक ऑक्सिजनचा सबयुनिट बाइंड होईल, मग दुसरा ऑक्सिजन बाइंड होईल, मग तिसरा बाइंड होईल, कारण दुसऱ्याने पुन्हा कन्फर्मेशनल चेंजेस आणले आणि त्यामुळे काय होईल, तिसरा पण ऑक्सिजन मॉलिक्यूल तिसऱ्या सबयुनिटला जाऊन बाइंड झाला आणि त्या तिसऱ्याने पण कन्फर्मेशनल चेंजेस आणलेत आणि त्यामुळे काय झालं, ऑक्सिजन मॉलिक्यूल चौथ्या सोबत बाइंड झाला. म्हणजे यांनी काय केलं, एकमेकांना कोऑपरेटिव्ह केलं. आणि मग इनिशियली काय होतं, इनिशियली कुठलंच ऑक्सिजन बाइंड नव्हता म्हणून हा ग्राफ अशा टाईपमध्ये होता वेलोसिटीचा. मग काय झालं, एक ऑक्सिजन बाइंड झाला म्हणजे थोडासा तो ग्राफ जो आहे तो इलिव्हेटेड पोझिशनमध्ये आला. मग सेकंड बाइंड झाला, मग थर्ड बाइंड झाला आणि मग फोर्थ, आणि अशा प्रकारे सॅच्युरेशन अचीव झालं. सो वाय दिस इज सो, बिकॉज ऑफ द कोऑपरेटिव्ह बाइंडिंग. क्लिअर. आता सिग्मॉइडल प्लॉट जेव्हा येईल तेव्हा लक्षात ठेवा, कोऑपरेटिव्ह टाईपची बाइंडिंग असेल तर आपल्याला सिग्मॉइडल टाईपचा ग्राफ मिळतो. क्लिअर. आता डायग्रॅमॅटिकली पुन्हा समजून सांगण्यासाठी एकदा एक डायग्राम घेतली मी. ते काय, हिमोग्लोबिनचे 4 सबयुनिट आहे. एक सबयुनिट आहे, हा इथे बाइंड झाला म्हणून ह्याने अफिनिटी वाढवली दुसऱ्या सबयुनिटची. इथे दिसते तुम्हाला स्ट्रक्चरल चेंजेस, हा आणि हा स्ट्रक्चरल चेंजेस दिसतात. सो इट इन्क्रीजेस द अफिनिटी. मग हा चेंज झाला म्हणजे इथे ऑक्सिजन बाइंड झाला, मग ह्यांच्यामध्ये स्ट्रक्चरल चेंजेस दिसतात, मग ह्यांच्यामध्ये स्ट्रक्चरल चेंजेस. अशा प्रकारे काय झालं, 4 सबयुनिटसोबत 4 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल बाइंड झाले आणि मग सॅच्युरेशन अचीव झालं. म्हणजेच आपला प्लॉट कसा आला, इनिशियली काहीच नव्हतं, मग इन्क्रीज होत गेलं, इन्क्रीज 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 आणि मग अशा टाईपमध्ये सॅच्युरेशन झालं. सो दिस इज द करेक्ट ऑप्शन. सो दिस इज द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन आणि रिॲक्शन वेलॉसिटीचा जो मी मगाशी ग्राफ दाखवलेला आहे, सेम ग्राफ हा इथे डायग्रॅमॅटिकली रिप्रेझेंट केला आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा. अ नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन जानेवारी 2013मध्ये विचारला आहे. म्हणजेच एन्झायमॉलॉजीमधून इनिबिशन्सवरती क्वेश्चन्स 100% विचारतात. तुमचे हे 2 किंवा 4 मार्क्स फिक्स समजून घ्या जर तुम्ही इनिबिशन्स व्यवस्थित केली असतील तर. नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिशनमध्ये ऑप्शन्स विचारलेत. इन्क्रीजेस द केएम अँड व्ही मॅक्स बोथ, डिक्रीजेस द केएम, increases the Vmax, decreases the Km, Vmax both, Km remains the unaltered and Vmax decreases. आता नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन्समध्ये काय होत असतं, तर नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिशनमध्ये की फॉर एक्झाम्पल नॉर्मल रिॲक्शन कशी असते तर आपल्याला माहिती आहे, एन्झाईम प्लस सबस्ट्रेट आणि मग ते काय करतात, एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स फॉर्म करतात आणि मग तेव्हा त्यांना एन्झाईम आणि प्रॉडक्ट फ्री होतो. ठीक आहे, ही नॉर्मल रिॲक्शन आहे. बट होतं काय, जेव्हा एखादा इनिबिटर येतो आणि पर्टिक्युलरली नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर येतो, तर नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर काय करतो, एन्झाईम सबस्ट्रेटला हा जो कॉम्प्लेक्स आहे त्याच्या ॲलोस्टेरिक साईटला बाइंड होतो आणि ॲलोस्टेरिक साईटला जर इनिबिटर बाइंड झाला तर तुम्हाला काय मिळेल, एन्झाईम सबस्ट्रेट इनिबिटर असा एक कॉम्प्लेक्स मिळेल. ठीक आहे, म्हणजे अशा टाईपची नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिटरची ॲक्शन असते. नॉट ओनली दॅट, इट कॅन डायरेक्टली बाइंड टू द एन्झाईम. हा डायरेक्टली एन्झाईमसोबत बाइंड होऊ शकतो, एन्झाईम इनिबिटर कॉम्प्लेक्स फॉर्म होऊ शकतो. आता डायग्रॅमॅटिकली बघूयात की कशामुळे अशा टाईपची रिॲक्शन किंवा कशा प्रकारे अशा टाईपची रिॲक्शन होते. जसं हा एन्झाईम आहे बघा, ही ॲक्टिव्ह साईट आहे. ह्या ॲक्टिव्ह साईटमध्ये तो पर्टिक्युलर टाईपचा सबस्ट्रेटच जाऊन बाइंड होत असतो. ही नॉर्मल रिॲक्शन आहे, म्हणजे हा एन्झाईम आणि ह्या एन्झाईमचा हा सबस्ट्रेट. बट what happen, enzyme is not only having the active site, enzyme कडे काय असतं, एक अनदर साईट असते ज्याला आपण ॲलोस्टेरिक साईट म्हणतो. ही ॲलोस्टेरिक साईट ह्या ॲलोस्टेरिक साईटवरती काय होतं, नॉन कॉम्पिटेटिव्ह टाईपचा इनिबिटर जातो आणि ह्या ॲलोस्टेरिक साईटला बाइंड होतं. म्हणजे तुमचा इथे काय फॉर्म झाला, एन्झाईम सबस्ट्रेट इनिबिटर कॉम्प्लेक्स तयार झाला. ह्यामुळे काय झालं, स्ट्रक्चरल चेंजेस झाले ह्या एन्झाईममुळे आणि कन्फर्मेशनल चेंजेस आले ॲक्टिव्ह साईटमध्ये. आणि ॲक्टिव्ह साईटमध्ये कन्फर्मेशनल चेंजेस आल्यामुळे तुमचा फर्दर प्रॉडक्ट फॉर्म झालेला नाही आहे. सो इन दिस वे द मेकॅनिझम इज कॅरीड आउट. आता नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिशनसाठी खालीलपैकी कोणता ऑप्शन करेक्ट आहे बघा. आता नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिशनसाठी
नॉर्मली जेव्हा इनिबिटर कुठल्याच प्रकारचे प्रेझेंट नाही आहे तर तेव्हा आपल्याला अशा टाईपचा ग्राफ मिळतो, वेन देअर इज द नो इनिबिटर. अशा टाईपच्या ग्राफमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथे जर तुमचा व्ही मॅक्स असेल तर हा आपण हाफ ऑफ व्ही मॅक्स कन्सिडर करू. जर हा हाफ ऑफ व्ही मॅक्स असेल म्हणजे हे काय आलं तुमचं के एम झालं. ठीक आहे, सो दिस इज द के एम. नाव आता हा जो ब्लू कलरचा चार्ट दिसतोय दॅट ब्लू कलर इज द कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन. कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन म्हणजे डायरेक्टली एन्झाईम सोबत इनिबिटर बॉइंड होतो आणि इथे तुम्हाला एन्झाईम इनिबिटर कॉम्प्लेक्स फॉर्म होतो. मग आता एन्झाईम इनिबिटर कॉम्प्लेक्समध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इन दिस वे यू आर गेटिंग द सच अ टाईप ऑफ रिॲक्शन. म्हणजे इथे तुमचा हाफ ऑफ व्ही मॅक्स कॉन्स्टंट आणि जो के एम आहे तो इन्क्रीज होतो. आणि नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिशनमध्ये काय होतं ते बघा. नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन्समध्ये व्ही मॅक्स खूप कमी आला आहे, म्हणजे खूप कमी सबस्ट्रेट लागला आहे, म्हणजेच इनिबिटर्स जास्त बाइंड झालेले आहेत म्हणून सबस्ट्रेट कमी लागला आहे, म्हणून वेलोसिटी खूप लवकर अचीव झाली. आणि जर वेलोसिटी खूप लवकर अचीव झालेली आहे म्हणजे ऑब्वियसली ह्याचा व्ही मॅक्स कमी येणार. व्ही मॅक्स कमी आला आहे पण इथे काय झालं आहे के एम तुमचा कॉन्स्टंट राहिला आहे. म्हणजे नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिशनमध्ये काय होतं तर तुमचा व्ही मॅक्स जो आहे तो कमी झाला आहे बट युअर के एम रिमेन्स द कॉन्स्टंट. के एम काय झालं आहे कॉन्स्टंट आहे. के एम इज द कॉन्स्टंट. मग वळूयात आपल्या क्वेश्चनकडे. सो नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिशनमध्ये काय होतं के एम रिमेन्स द अनअल्टर्ड अँड व्ही मॅक्स काय होतोय डिक्रीज होतोय, कारण की खूप लवकर मॅक्झिमम वेलॉसिटी अचीव होते आणि जर मॅक्झिमम वेलॉसिटी अचीव झाली म्हणजेच तुमचा व्ही मॅक्स कमी झालेला आहे आणि मग के एम सेम राहिलेला आहे. सो दिस फोर्थ ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. आता ह्या एका चार्टमधून जर तुम्ही हा चार्ट ॲज इट इज लर्न केला तर यावरून नक्कीच तुमचे सगळे क्वेश्चन सॉल्व होतील. फक्त ह्या चार्टवरून कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर बाइंड्स टू द एन्झाईम, डायरेक्टली एन्झाईमसोबत बाइंड होतं म्हणजे एन्झाईम इनिबिटर कॉम्प्लेक्स इथे तयार होतो. ठीक आहे, इथे इफेक्ट के एमवरती काय होतं के एम ह्याचा इन्क्रीज होतो आणि व्ही मॅक्स कॉन्स्टंट आहे. अनकॉम्पिटेटिव्ह इनिबिटरमध्ये काय होतं तर हा एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्सला बाइंड होतो. एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्सला बाइंड होतं तर इफेक्ट के एमवरती काय होतं के एम पण डिक्रीज होतो व्ही मॅक्स पण डिक्रीज होतो. क्लिअर. नाव नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिशनमध्ये काय होतं तर तो आयदर एन्झाईमला इनिबिटर बाइंड होतो किंवा एन्झाईम सबस्ट्रेटला बाइंड होतो. पण कुठल्या साईडला ॲलोस्टेरिक साईडला. इथे पण अनकॉम्पिटेटिव्हमध्ये कुठे ॲलोस्टेरिक साईडला. इथे तुमचा के एम कॉन्स्टंट राहतो व्ही मॅक्स डिक्रीज आहे. आणि मिक्स्ड इनिबिशनमध्ये पण सिमिलरली एन्झाईम आणि एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स जो आहे त्याला इनिबिटर बाइंड होतं. ह्याच्यामध्ये आयदर के एम इन्क्रीज होईल किंवा के एम डिक्रीज होईल आणि व्ही मॅक्स जो आहे तो डिक्रीज होणार आहे. म्हणजे जिथे जिथे इनिबिटर्स बाइंड होतात व्ही मॅक्स डिक्रीज होतो एक्सेप्ट कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर. कॉम्पिटेटिव्ह इनिबिटरमध्येच फक्त एन्झाईम व्ही मॅक्स कॉन्स्टंट राहतो. बाकी सगळ्या टाईपच्या इनिबिशनमध्ये काय होतं तुमचा व्ही मॅक्स डिक्रीज होतो कारण खूप लवकर तुमची वेलॉसिटी अचीव होती आहे आणि वेलॉसिटी खूप लवकर अचीव झाली म्हणजे खूप कमी सबस्ट्रेट लागलेला आहे म्हणून तुमचा व्ही मॅक्स काय होतोय डिक्रीज होतोय. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज द अ सिग्मॉइडल प्लॉट ऑफ द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वर्सेस द वेलॉसिटी इंडिकेट्स. जानेवारी 2013 मध्ये विचारलं आहे. काय विचारलं आहे सिग्मॉइडल प्लॉट. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं सिग्मॉइडल प्लॉट कधी अचीव होईल जेव्हा तिथे कोऑपरेटिव्ह बाइंडिंग होईल. ऑप्शन्स बघा. सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वर्सेस वेलॉसिटी इंडिकेट्स मायकेलिस मेंटेन कायनेटिक्स, कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन, नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन, कोऑपरेटिव्ह बाइंडिंग. सेम क्वेश्चन रिपीट झाला आहे. सो सांगू शकतात तुम्ही आन्सर इझिली. फोर्थ ऑप्शन इज द करेक्ट वन कोऑपरेटिव्ह बाइंडिंग. नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर 5. आता अशा टाईपचे जेव्हा क्वेश्चन्स येतात तर तुम्हाला वाटतं खूप काहीतरी टफ आहे लिनियर ब्रूक प्लॉट. आता आपल्याला तर काही येत नाही आपण वाचलेलं नाही आहे पण ह्या ज्या टर्म्स आहेत खूप छोट्या छोट्या आहेत खूप इझी आहेत आणि मॅथमॅटिकली जर घेतलं तर अशा टाईपचे क्वेश्चन्स तुमचे रॉंग होऊ शकत नाहीत. सो विचारलं काय ते एकदा बघूयात व्यवस्थित एकदम. द लिनियर ब्रूक प्लॉट इज यूज टू ग्राफिकली डिटरमाइन के एम and Vmax from the enzyme that obeys the classical Michaelis-Menten kinetics. Question विचारलाय when
V इज द रिॲक्शन वेलॉसिटी जे आपल्याला माहिती आहे. ॲट द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन S ते पण आपल्याला माहिती आहे. द y axis experimental data in the linear Brook plot are expressed as. आता सगळ्यात महत्त्वाची आणि खूप एक इझी ट्रिक सांगते. लिनियर ब्रूक प्लॉट इज नथिंग बट दॅट इज द इनवर्स ऑफ मायकेलिस मेंटेन. मायकेलिस मेंटेनचा तो इनवर्स असतो, त्याला आपण म्हणतो लिनियर ब्रूक प्लॉट. म्हणजे काय, इथे मी काढते मायकेलिस मेंटेनचा प्लॉट. ठीक आहे. वेन देअर इज अ नो इनिबिटर. हा झाला तुमचा वाय एक्सिस, हा झाला एक्स एक्सिस. इथे काय आहे बरं, आता इतक्या वेळेस ग्राफ काढून झाले की तुम्हाला पाठ झालं. इथे वेलोसिटी आहे, इथे आहे तुमचा सबस्ट्रेट. ठीक आहे. सबस्ट्रेट आणि वेलोसिटी ह्याचा इन्व्हर्स करा बरं. ह्याचा इन्व्हर्स काय येईल 1/s. ह्याचा इन्व्हर्स काय येईल 1/v. विचारलं काय, वाय एक्सिस वरती लिनियर ब्रूक प्लॉटमध्ये काय दिसणार आहे तुम्हाला. ऑप्शन्स बघा, v s 1/v 1/s. वाय एक्सिस वरती काय दिसते तुम्हाला 1/v. सो युअर करेक्ट ऑप्शन इज द 1/v. सो इतका इझी क्वेश्चन होता, पण तुम्हाला हे माहिती पाहिजे की तो इन्व्हर्स आहे आणि एक्स एक्सिसवरती काय आहे आणि वाय एक्सिसवरती काय आहे हे पण. कारण की कन्फ्युजन इथे तुम्हाला इन्व्हर्स माहिती आहे फक्त, पण कन्फ्युजन हेही होऊ शकतं ऑप्शन नंबर डीमध्ये. पण तुम्हाला माहिती पाहिजे वाय एक्सिसवरती ऑलवेज वेलोसिटी आणि व्हॅरिएबल्स जे आहेत ते एक्स एक्सिसवरती असतात. म्हणजे सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन जे चेंज होत जातं, जनरली एक्स एक्सिसवरती आपण चेंजिंग वेलोसिटी ठेवत असतो. ठीक आहे. क्वेश्चन नंबर अच्छा, हे एक ग्राफिकली पुन्हा दाखवायचं असेल, तुम्हाला नसेल समजलं तर पुन्हा एकदा व्यवस्थितपणे. हा आहे सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन एक्स एक्सिसवरती, ज्याला आपण एस म्हणून लिहितो. ही झाली वेलॉसिटी व्ही. हा जनरल रिॲक्शन मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंटमध्ये हा झाला व्ही मॅक्स. हा व्ही मॅक्सचा हा त्याचा हाफ ऑफ व्ही मॅक्स अँड के एम इज इक्वल टू हाफ ऑफ व्ही मॅक्स इन दिस वे. आता लिनियर ब्रूक प्लॉटमध्ये काय होणार आहे, वाय एक्सिसवरती 1/, वेलॉसिटी, एक्स एक्सिसवरती 1/, सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन म्हणजे 1/s 1/v. आता इथे v मॅक्स म्हणजे 1/v मॅक्स अँड दिस इज द 1/km. इन दिस वे यू कॅन सी इन द लिनियर ब्रूक प्लॉट. क्वेश्चन नंबर 6 बघा. ॲलोस्टेरिक एन्झाईम रेग्युलेट द फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट बाय. क्वेश्चन विचारला आहे डिसेंबर 2013 मध्ये. ॲलोस्टेरिक एन्झाईमबद्दल ऑप्शन्स आहे कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन, नॉन कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन, फीडबॅक इनिबिशन, अनकॉम्पिटेटिव्ह इनिबिशन. विचारलं काय, ॲलोस्टेरिक एन्झाईमबद्दल विचारलं. ॲलोस्टेरिक एन्झाईम एखाद्या प्रॉडक्ट फॉर्मेशनला त्याला रेग्युलेट करायचं असेल तर तो कसा फंक्शन करणार आहे, तो इनिबिटर्स यूज करणार का, नो. म्हणजे हे तिन्ही ऑप्शन तुम्ही इझिली रिमूव्ह करू शकता डायरेक्टली. इथे कुठल्याही प्रकारच्या इनिबिशनचा रोल नाही आहे. ॲलोस्टेरिक एन्झाईम स्वतःच आयदर ॲक्टिवेटर म्हणून ॲक्ट होतात किंवा आयदर रेग्युलेटर म्हणून ॲक्ट होतात. मग रेग्युलेटर म्हणून कसे ॲक्ट होतील, तर जेव्हा एखादा सबस्ट्रेट एन्झाईम आहे, त्याचा सबस्ट्रेट आहे आणि मग त्याचा एखादा प्रॉडक्ट फॉर्म होतो, तर हा जो प्रॉडक्ट फॉर्म होतो, हा प्रॉडक्टच काय करत असतो, तर ह्या एन्झाईमला जाऊन ब्लॉक करतो. त्यामुळे ह्यांचं जर हा एन्झाईमला जाऊन ब्लॉक केलं तर फर्दर त्यांचं प्रॉडक्ट फॉर्मेशन स्टॉप होतं. त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज द रेग्युलेटिंग ॲक्टिव्हिटी ऑफ द ॲलोस्टेरिक एन्झाईम. म्हणजेच हा काय करतोय तर फीडबॅक इनिबिशन थ्रू काय करत असतो, सगळ्या गोष्टी रेग्युलेट करतो. कोण, ॲलोस्टेरिक एन्झाईम. म्हणजेच प्रोडक्टच काय होणार आहे, रिॲक्टंटवरती ॲक्ट होणार आहे आणि प्रॉडक्ट फॉर्मेशनला स्टॉप करणार आहे. म्हणजे बॅक साईडला फीडबॅक रिॲक्शन किंवा फीडबॅक इनिबिशन आपण म्हणतो. डायग्रॅमॅटिकली बघा आता, फीडबॅक इनिबिशनमध्ये ही ॲलोस्टेरिक साईट आहे. आयदर तो ॲक्टिवेटर म्हणून ॲक्ट होईल किंवा इनिबिटर म्हणून ॲक्ट होईल. एन्झाईमवरती ही ॲलोस्टेरिक साईट आहे. ठीक आहे. आता हा एन्झाईम आहे, हा सबस्ट्रेट आहे, बाइंड झाला, एन्झाईमचा इनिबिटर तयार झालेला आहे, इंटरमिडिएट सबस्ट्रेट तयार झालेला आहे. मग आता ह्या केसमध्ये काय होणार आहे, हा इनिबिटर किंवा हा जो प्रॉडक्ट आहे तोच जाणार आहे आणि ह्या एन्झाईमला बाइंड होणार आहे. त्यामुळे प्रॉडक्ट फॉर्मेशन स्टॉप होणार आहे. ह्याला आपण म्हणतो फीडबॅक इनिबिशन पाथवे. क्वेश्चन नंबर 7 बघा. मिक्स्ड रिव्हर्सिबल इनिबिशन इज ड्यू टू. क्वेश्चन विचारला आहे 2015 मध्ये. जेवढे एन्झाईमशी रिलेटेड मी क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न केला, मला सगळे इनिबिटर्सवरतीच मिळालेत. सो तुम्हाला इनिबिटर्स व्यवस्थित करायचे आहे.
मिक्स्ड रिव्हर्सिबल इनिबिशनमध्ये काय होतं, बाइंडिंग ऑफ इनिबिटर टू द ॲक्टिव्ह साईट ऑफ द एन्झाईम. इनिबिटर ॲक्टिव्ह साईटवरती बाइंड होतं एन्झाईमच्या. सेकंड ऑप्शन आहे, इनिबिटर बाइंड्स ॲट अ सेपरेट साईट बट मे बाइंड आयदर ई ऑर ई एस. इनिबिटर बाइंड्स टू सेपरेट साईट बट ओनली टू द ई एस कॉम्प्लेक्स. इनिबिटर बाइंड्स ॲट द सेपरेट साईट बट ओनली टू द ई. सो आत्ताच आपण बघितलं, एक तुम्हाला चार्ट दाखवला होता व्हाईट, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं के एम कधी लो होतो, कधी इन्क्रीज होतो. ठीक आहे, व्ही मॅक्सचं पण सांगितलं होतं. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं मिक्स्ड इनिबिशनमध्ये आयदर तो मिक्स्ड इनिबिटर एन्झाईमला बाइंड होतो किंवा एन्झाईम सबस्ट्रेटला बाइंड होतो. सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट ऑप्शन. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सो हा मिक्स्ड इनिबिशनचं एक एक्झाम्पल आणलं होतं. इथे बघा, आयदर तो इनिबिटर डायरेक्टली एन्झाईमला बाइंड होईल म्हणजे एन्झाईम इनिबिटर कॉम्प्लेक्स तयार होईल, किंवा मग एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्सला इनिबिटर बाइंड होईल म्हणजे ESI फॉर्म होईल. सो अशा टाईपमध्ये तो आयदर ईला किंवा ESला बाइंड होतो. क्वेश्चन नंबर 8 बघा. अ कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर ऑफ ॲन एन्झाईम मे 2016 मध्ये विचारलं आहे. कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर म्हणजे अशा टाईपचे इनिबिटर जे डायरेक्टली ॲक्टिव्ह साईटला बाइंड होतात. हा एन्झाईम आहे, हा एन्झाईमचा सबस्ट्रेट आहे, एन्झाईम सबस्ट्रेट. इथे तुमचा एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स फॉर्म होतो. ठीक आहे, आणि मग इथे एन्झाईम प्लस प्रॉडक्ट फॉर्मेशन होत असतं. बट होतं काय, कॉम्पिटिटिव्ह इनिबिशनमध्ये काय होतं, हा जो कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर आहे दॅट इज हॅविंग द स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी विथ द सबस्ट्रेट. म्हणजे सबस्ट्रेटसारखंच त्याचं स्ट्रक्चर असतं आणि त्यामुळे काय होतं, त्या एन्झाईमच्या साईटमध्ये सबस्ट्रेट बाइंड न होता इनिबिटर बाइंड होतो ॲक्टिव्ह साईटमध्ये. म्हणजे हा झाला आपला एन्झाईम. आता इथे सबस्ट्रेट बाइंड व्हायला पाहिजे, पण सबस्ट्रेटसारखं स्ट्रक्चर असतं कोणाचं, ह्या कॉम्पिटेटिव्ह इनिबिटरचं. आणि मग काय होतं, तर कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर सबस्ट्रेटला बाइंड होऊ देत नाही, तो स्वतःच जातो आणि इथे बाइंड होतो. आणि मग तुम्हाला काय मिळते रिॲक्शन फर्दर, एन्झाईम इनिबिटर अशा टाईपची रिॲक्शन मिळते. सो अशा टाईपचा तुम्हाला कॉम्प्लेक्स मिळतो, त्याला आपण म्हणतो कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन. सो ऑप्शन्स आहेत, इट डिक्रीजेस द KM, इट डिक्रीजेस द Vmax, इट इन्क्रीजेस द बोथ Vmax अँड KM, इट इन्क्रीजेस द KM. असे 4 ऑप्शन्स आहेत. तुम्हाला एक चार्ट दाखवला होता आणि त्या चार्टमध्ये मी सांगितलं होतं की हा चार्ट प्रॉपरली करायचा आहे. पुन्हा एकदा रिव्हिजनसाठी सांगितलं आहे. कॉम्पिटेटिव्ह इनिबिशनमध्ये Vmax डिक्रीज होतं, Vmax सगळीकडे डिक्रीज होत आहे. KM जो आहे तो KM इन्क्रीज होतो. सो कॉम्पिटेटिव्ह इनिबिशनमध्ये काय होतं, KM इन्क्रीज होतो. सी, कॉम्पिटेटिव्ह इनिबिशनमध्ये KM इन्क्रीज होतो आणि ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 9 काय विचारलंय बघा. द फॉलोइंग आर द सम ऑफ द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ द एन्झाईम इनिबिटर्स. खालीलपैकी काही फीचर्स आहेत एन्झाईम इनिबिटर्सचे. पुन्हा इनिबिटर्सवरती म्हणजे 11 पासून ते आता कोणतं 2017 पर्यंत बघितलं तर सगळे इनिबिटर्सवरचेच क्वेश्चन्स आलेले. Which of the following are the true with respect to the competitive inhibitors? Select the correct answer from the options given below it. खालीलपैकी कोणते ऑप्शन्स करेक्ट आहेत. Competitive inhibition can be overcome by the sufficiently high concentration of the substrate. Yes, that is the true. का? कारण की कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन जे आहे ते आपण काय म्हटलं, स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी असते कोणाची, सबस्ट्रेट आणि इनिबिटर्सची. ठीक आहे, मगाशीच तुम्हाला सांगितलं. आणि जर त्यांची स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी आहे, जर तुम्ही जास्तीत जास्त सबस्ट्रेट वाढवले आणि जर कमी इनिबिटर्स असतील तर प्रोबॅबिलिटी जास्त बाइंड होण्याची कोणाची, सबस्ट्रेटची ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी हा एन्झाईम आहे, ठीक आहे, ह्या एन्झाईममध्ये मी काय केलं, खूप सारे सबस्ट्रेट टाकले. हा सबस्ट्रेट आहे, हा सबस्ट्रेट आहे, हा सबस्ट्रेट आहे आणि इथे फक्त एकच इनिबिटर टाकला. जास्तीत जास्त कोण बाइंड होऊ शकणार आहे, इथे सबस्ट्रेट. सो कॉम्पिटेटिव्ह इनिबिशनमध्ये जर तुम्ही हाय कॉन्सन्ट्रेशन सबस्ट्रेटचं वाढवलं तर हा कॉम्पिटेटिव्ह इनिबिशन होणार नाही किंवा रिव्हर्ट बॅक होईल. सो दॅट इज द करेक्ट ऑप्शन. आता बघा करेक्ट ऑप्शन 1 1 1 ऑप्शन आपल्याला तिन्हीमध्ये दिसतंय. हे आपण डिलीट करू शकतो ऑप्शन. Yes. A competitive inhibitor diminishes the rate of catalysis by reducing the proportion of the enzyme molecule bound to the substrate. Next,
द कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर बाइंड्स ओनली टू द एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्सला बाइंड होतो. दॅट इज द इनकरेक्ट सेंटेन्स. कारण की कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर फक्त आणि फक्त एन्झाईमलाच बाइंड होतो आणि आपल्याला एन्झाईम इनिबिटर कॉम्प्लेक्स मिळतो. आणि जर थर्ड ऑप्शन इनकरेक्ट असेल तर तुम्ही हेही डिलीट करू शकता, हा पण ऑप्शन डिलीट होतो जिथे तिथे थर्ड ऑप्शन आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट वन. तरी फोर्थ स्टेटमेंट बघूयात. कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर कॅन बी यूज्ड ॲज अ ड्रग्स. येस, दॅट इज ऑल्सो यूज्ड ॲज अ ड्रग्स. सो द फोर्थ ऑप्शन इज द करेक्ट वन. And the last question is, which one of the following is not a characteristics of the competitive inhibition of an enzyme? 2020 मध्ये. कारण की 2019चा मी पूर्ण होल क्वेश्चन पेपर डिस्कस केला. जरी एखादा इनिबिटरवरती क्वेश्चन असेल तर तो त्याच्यामध्ये मी ऑलरेडी डिस्कस केला म्हणून डायरेक्टली 2020चा क्वेश्चन घेतलेला आहे. खालीलपैकी कुठलं कॅरेक्टरिस्टिक्स करेक्ट नाही आहे कॉम्पिटिटिव्ह इनिबिशनसाठी? ऑप्शन्स आहे, इट रिझल्ट्स इन द इन्क्रीज ऑफ द केएम, देअर इज द नो चेंज इन द केएम, द इनिबिटर बाइंड्स टू द ॲक्टिव्ह साईट ऑफ द एन्झाईम, इट कॅन बी रिलीव्ड बाय द इन्क्रीजिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सबस्ट्रेट. येस, आता इथे काय, हा ऑप्शन करेक्ट आहे. इट बाइंड्स टू द ॲक्टिव्ह साईट ऑफ द एन्झाईम. येस, दॅट इज ऑल्सो द करेक्ट ऑप्शन. But it increase in the Km, yes, also correct. But there is the no change in the Km, that is the incorrect option. हा ऑप्शन काय इनकरेक्ट आहे. म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन काय आहे? दॅट इज द ऑप्शन नंबर बी. कारण नॉट अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन विचारले ना. सो द ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट ऑप्शन. अँड इन दिस वे वी हॅव completed all the questions from the topic एन्झायमॉलॉजी आणि सब्जेक्ट आपला होता बायोकेमिस्ट्री. अँड द रिमेनिंग टॉपिक्स वी विल डिस्कस्ड इन माय नेक्स्ट लेक्चर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि एक माझं टेलिग्राम चॅनल आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल, त्यावरती नक्कीच जॉईन करा. त्यावरती मी काही तुम्हाला मॉडेल क्वेश्चन्स टाकते जे तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. जे पोल क्वेश्चन्स आहेत, क्विज आणि त्याचे एक्सप्लेनेशनही त्याच्यावर मी टाकत जाणार आहे. सो त्याला नक्कीच जॉईन करा. Thank you so much.